ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत गुरुचरित्र. आजचा अध्याय 25. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवाय नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोग्यांचा जय जयकार करत नामधारक म्हणाला, योगीराज, तुम्ही खरोखरच संसार सारक तारक आहात. मला याची खात्री पटली आहे. तुम्ही मला परमात्मा सांगून माझ्यावर अनंत असे उपकार केले आहेत. श्री गुरु नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्ती अवतार आहे. जे लोक अज्ञानी आहेत त्यांना हे सामान्य मनुष्य वाटतात, पण ज्ञानी लोकांना प्रत्यक्ष म्हणजे साक्षात परमेश्वर वाटतात. श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला आपले खरे परमेश्वरी रूप दाखवले व त्याचे अज्ञान दूर केले. पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, वत्सा, त्या श्रीगुरूंची लीला खरोखरच अगम्य आहे. त्यांच्या सर्व लीला मी सांगू शकलो तर पुष्कळ वेळ लागेल. कथाही खूप मोठी होईल, पण थोडाफार मी तुला सांगतो. विदुरा नगरात एक यवन राजा राहत होता. तो अत्यंत क्रूर व कमालीचा ब्राह्मणद्वेष्ट होता. तो नित्य पशुहत्या करत असे व आपल्या सभेत ब्राह्मणांना बोलावून त्यांना वेद म्हणायला सांगत असे. तो मोठमोठ्या विद्वान ज्ञानी ब्राह्मणांना आपल्याकडे बोलवून सांगत, तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा, मी तुम्हाला भरपूर पैसा देईन. जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्याची मी विशेष पूजा करीन. त्यात जे मोठे ज्ञानी असत ते सांगत, आम्ही मतिहीन म्हणजे अज्ञानी आहोत, आम्हाला वेदातले काहीही समजत नाही असे सांगून ते तेथून काढता पाय घ्यायचे. परंतु जे मूर्ख अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या यवनाकडे जाऊन वेदपठन करत असे. त्यावेळी यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तर दृष्ट यवन राजा कुत्सितपणे हसून म्हणायचा, तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता, ती तुम्हाला चालते, मग आम्ही पशुहत्या केली तर काय बिघडते असे बोलून तो ब्राह्मणाची निंदा नालस्ती करायचा व विद्वान असेल त्याला भरपूर धन देत असेल. ही बातमी ऐकून ठिकठिकाणचे अनेक ब्राह्मण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे येऊन त्याला वेद म्हणून दाखवत असे. या कलियुगात असे मतिहीन द्रव्यलोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचे असतील, यात तीळ मात्र शंका नाही. एकदा काय झाले, द्रव्यलोभी असे 2 ब्राह्मण त्या विदुर नगरात आले. ते या यवन राजाला भेटले व आपली कीर्ती आपणास सांगू लागले. ते म्हणाले, आम्ही 3 वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे. सगळे वेद आम्हाला तोंडपाठ आहे. वेदांविषयी आमच्याबरोबर वादविवाद करण्यास 4 राष्ट्रात कोणीही नाही. तुमच्या नगरात असे कोणी असेल तर त्यांना आमच्याशी वेदचर्चा करण्यासाठी बोलवावे. राजाने ते आव्हान स्वीकारले. त्याने आपल्या नगरातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले. राजा त्यांना म्हणाला, तुम्ही या 2 ब्राह्मणांशी वेदविषयक चर्चा करा. तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईल. त्यावर ते विद्वान ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मण प्रकांड पंडित आहे. त्या दोघांना जिंकू शकेल असं आमच्यात कोणीही नाही. हे आमच्यापेक्षा थोर आहे. राजाने ते मान्य करून त्या 2 ब्राह्मणांना वस्त्र अलंकार देऊन मोठा सन्मान केला. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. राजाने केलेल्या सन्मानाने त्या दोघांना अधिकच गर्व झाला. ते राजाला म्हणाले, आमच्याशी वादविवाद करण्यात कोणीही मिळत नाही, मग आमचे मोठेपण सिद्ध कसे होणार? आता आम्ही अन्यत्र जातो. आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर त्यांच्याशी चर्चा करू. कोणी मिळाले नाही तर जायपात्र घेऊन पुढे जाऊ. राजाने ते मान्य केले. राजाचे संमतीपत्र घेऊन ते दोघे ब्राह्मण गावोगाव फिरू लागले. त्याचबरोबर वाद घालण्यास कोणीही तयार नसल्याने प्रत्येकाकडून जयपत्र घेऊन ते फिरत फिरत दक्षिणेकडे भीमातरी असलेल्या कुमसी गावी आले. त्याच गावात महान ज्ञानी त्रिविक्रम भारती पंडित राहत होता. त्याला 3 वेद येत होते. तो अनेक शास्त्रात पारंगत होता. त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना गावातील लोकांकडून त्रिविक्रम भारतीची माहिती मिळाली. ते त्रिविक्रम भारतीकडे गेले आणि त्यांना म्हणाले, तू स्वतःला मोठा त्रिवेदी समजतोस, मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो, नाहीतर जयपत्र लिहून दे. त्या ब्राह्मणाचे हे उत्तम बोलणे ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाला, आहो 3 कसले, 1 सुद्धा वेद येत नाही. मला वेदातले हे काहीही कळत नाही. जर मला वेदशास्त्र येत असते तर मी इथे अरण्यात कशाला राहिलो असतो. मला जर
वेद येत असते तर सर्व राजांना मला वंदन केले असते. तुमच्याप्रमाणे सुख उपभोग मला मिळाले असते. मला काहीही येत नाही, म्हणून तर संन्यास वेश धारण करून मी वनात राहतो. मी एक सामान्य भिक्षुक आहे. तुमच्यापाशी बरोबरी मी कशी करणार? त्रिविक्रम भारतीचे हे बोलणे ऐकताच ते दोन ब्राह्मण भयंकर संतापले. ते म्हणाले, आमच्याशी वादविवाद करण्यास या जगात कोणीही नाही. आम्ही सगळी राज्य फिरत आलो, पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही. आता आम्हाला जयपत्र लिहून दे, नाहीतर आमच्याशी वादविवाद कर. त्रिविक्रम भारतीने त्यांना अनेक प्रकारे समजवले, पण ते काही ऐकण्यास तयार होईना. त्रिविक्रम भारतीने विचार केला, या ब्राह्मणांना भलताच गर्व आहे. ते अनेकांचा अपमान करत आहे. आता यांना चांगली शिक्षा होईल. त्रिविक्रम भारती त्या ब्राह्मणांना म्हणाला, आपण गाणगापुरात जाऊया. तिथे आमचे गुरु आहे. त्यांचा समक्ष तुम्हाला जयपत्र दिले जाईल. त्या दोघांनी मान्य केले. ते मेहनतपासून गाणगापूरकडे निघाले. त्रिविक्रम भारतीसारख्या परज्ञानी पुरुषाला पायी चालत येण्यास लावले. यामुळे ते अल्पायुषी झाले. गाणगापुरास आल्यावर त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीकत सांगितली. श्री गुरूंच्या सर्व काही लक्षात आले. ते मंदस्मित करत त्या दोघा ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही दोघे कशासाठी आला आहात? आम्ही संन्यासी. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार? समजा तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्हाला कसलाही रस नाही. आम्हीही बोलून चालून संन्यासी. आम्हाला हार जीत सारखीच. तुम्ही आम्हाला जिंकले तरी तुमचा काय फायदा? असे बोलून श्रीगुरूंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी. विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे. ते ब्राह्मण म्हणाले, जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे. तेव्हा आमच्याशी चर्चा करा, नाहीतर दोघेही जयपत्र लिहून द्या. श्रीगुरू त्यांना म्हणाले, ब्राह्मणांनो, इतका गर्व योग्य नाही. गर्व सर्व विनाशाचे मूळ आहे. या गर्वामुळेच बाणासूर, रावण, कौरव लयाला गेले. वेद अनंत आहेत. ब्रह्मादिकांनीही तांगपत्ता लागला नाही. वेद अनादी अनंत आहे. त्याविषयी आपण कसली चर्चा करणार? तेव्हा गर्व सोडा. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवतात, मग वेदांविषयी तुम्हाला काय माहिती आहे? श्रीगुरूंनी त्यांना परोपरीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. ते ब्राह्मण अत्यंत गर्वाने म्हणाले, आम्ही 3 वेदांचे संगोपन अध्ययन केले आहे. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना श्रीगुरूंनी काय उत्तर दिले ती मोठी अपूर्व कथा मी तुला सांगतो, ती तू ऐक. अशा रीतीने गुरुचरितातील गर्विष्ठ ब्राह्मणांना जयपत्राविषयीचा हट्ट नावाचा अध्याय 25वा समाप्त. ओम श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.